नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. भैरवी वजेने धरलं चक्क सावलीचे पाय आणि सावलीची नाक घासून माफी मागितली. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर या भैरवी वजेने आतापर्यंत जेवढा काय आपल्या सावलीवरती अत्याचार केलेला असतो ना, त्याच्याच दुप्पट ह्या तारावरती देखील केलेला असतो. कारण की ताराची आवड देखील नसते गायनामध्ये, तरी देखील तिला फोर्सफुली म्हणजेच बळच तिला मात्र त्यांच्या घराण्याचं नाव चालवण्यासाठी ताराला देखील फोर्स करून तिने आत्तापर्यंत गाणी गायला लावलेली असतात. पण ताराने फायनली डिसिजन घेतलेलं असतं की तिला ॲक्टिंग करण्यात खूप आवड आहे, त्याच्यामुळे तिला तिची ओळख सेपरेटली बनवायची असते. त्याच्यामुळे ती ठरवते की काही जरी झालं तरी मला गाणं गाताच येत नाही, त्याच्यामुळे मला नको अडचण आणि कोणालाच नको अडचण. त्यासाठी ताराने फायनली आता सिंगिंग करिअर सोडून दिलेलं असतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही पाहिलंच की ताराला आता कशाप्रकारे एका पिक्चरमध्ये काम देखील भेटलेलं असतं. पण त्याच्यानंतर मात्र तुम्हाला माहितीच आहे की तो व्यक्ती आणि तो डायरेक्टर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसतो, तो ताराचा खरा बाप असतो. पण हे ताराला अजूनपर्यंत माहीत नसतं. तर ताराला समजतं की आता पुढे काही जरी केलं तरी आपल्याकडे काहीच पर्याय नाही. त्याच्यामुळे आपण आईकडे जायचं आणि डायरेक्ट सरळ तिला सांगून टाकायचं की आपण इथून पुढे गाणं गाणार नाहीये. तर आता तारा तसंच करते. तुम्ही पाहिलंच असेल की जाते आणि भैरवी वजेला ठणकावून सांगते की इथून पुढे तुझं आणि माझं गाण्याच्या बाबतीत काही संबंध राहणार नाही आई, कारण की मी माझी ओळख स्वतः निर्माण करते. त्यावेळेस मात्र तुम्ही पाहिलंच की भैरवी वजे आणि तारामध्ये जोरदार कडाक्याचं भांडण होतं आणि त्यामधून तारा फायनली डिसिजन घेते की आता इथून पुढे काही जरी झालं तरी मी कधीच गाणं गाणार नाही. आणि ताराला वाटतं की फायनल ती सुटली म्हणजेच आता ती आजाद झाली. आता ती स्वतःची ओळख स्वतः निर्माण करण्यासाठी ठरवलेलं असतं. तर एकीकडे भैरवी वजेला विचार येत असतात की हे कधीच शक्य होणार नाही, कारण की ताराने जाता जाता एक वाक्य बोललेलं असतं की तुझ्यापेक्षा सुखाचा संसार मी सोहनसोबत करून दाखवेल. तू जसं तुझ्या नवऱ्याला अर्ध्यातून सोडून दिलं ना, तसं मी कधी देखील सोडणार नाही. त्यावेळेस मात्र भैरवी वजेला तिची चुकीची जाणीव व्हायला सुरुवात होती. कारण की तुम्हाला माहितीच असेल की भैरवी वजेने स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या नवऱ्याला देखील सोडलेलं असतं आणि तिचा वारसा चालावा म्हणून स्वतःच्या मुलीवरती नको तसले सगळे काही म्हणजेच आपल्या तारावरती तुम्ही पाहिलंच असेल की तिने गायनाचं बळच भार डोक्यावरती मांडलेला असतो, जे की तिला जमतही नसतं आणि आवडत देखील नसतं. पण ताराला फायनली तिला जे काय आवडतं ते करण्याची तिला संधी भेटली, त्याच्यामुळे ती आता खूप खुश असते आणि ती आता तेच करायचं ठरवते. पण दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की बिचारा सावलीच्या आयुष्यामध्ये काही ठीक चाललेलं नसतं. म्हणजे भलेही सावलीच्या आयुष्यामध्ये आता सध्या तुम्हाला दिसताना ठीक दिसतंय सगळं, म्हणजे सावली आपली खुश आहे, सगळे घरातील खुश आहे. पण तुम्हाला माहितीच आहे की त्या घरामध्ये एक पांढऱ्या पालाची मांजर आहे. म्हणजेच ती तुम्हाला माहितीच आहे की मी बोलतोय कोणाबद्दल, ऐश्वर्याबद्दल. कारण की ऐश्वर्या जेवढी दिसते तेवढी साधी सरळ नाही आहे. कारण की ऐश्वर्या आता सावलीला देखील तिच्या मुठीत कसं घ्यायचं याचा प्रयत्न करत असते. आणि सावलीने ज्या प्रकारे सांगितलेलं असतं ऐश्वर्याला की सगळ्या लोकांसोबत जेव्हा तू चांगलं वागशील ना आणि तुझ्यात काही बदल घडेल त्याच्यानंतरच मी तुला कंपनीमध्ये परत काम करून देईल. पण हे सगळं ऐश्वर्याच्या मनामध्ये एकच प्लॅनिंग शिजत असतो. कारण की तिला माहीत असतं की ज्या प्रकारे सावलीने माझी जागा हडपली ना, त्याच प्रकारे ना एक दिवस सावलीला मी कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलं तर नावाची मी देखील ऐश्वर्या मेंदळे नाही. त्याच्यामुळे ती ठरवते की सगळ्यांसोबत गोडधोड बोलायचं आणि कशाप्रकारे बदला घ्यायचा हे तिच्या चांगलेच लक्षात असतं. तर दुसरीकडे तुम्ही बघतायच की आता सगळेजण खूप खुश असतात, कारण की अमृता वहिनीला बाळ होणार असतं. राजकुमार देखील सुधारलेला असतो आणि हे सगळं पाहून तुम्हाला माहितीच आहे की आता कशाप्रकारे तिलोत्तमाला देखील आनंद होत असतो. तिलोत्तमा म्हणते की आता घरामध्ये सगळं काही चांगलंच होणार आहे, फक्त काही लोक सुधारली पाहिजेत. आणि लोक सुधारणार कोण? आता तुम्हाला माहितीच आहे की ऐश्वर्याची नाटकं सगळ्यांना समजत असतात. कारण की सारंगला तर पूर्णपणे डाऊट असतो की ह्या बाईचा नवीन परत काही ना काही कुटाणा करण्याचा प्लॅनिंग असणार आहे. कारण की एकदम मनातून उतरलेली व्यक्ती आता कशी जरी पुढे बदलून आली तरी शेवटी तिने पहिले केलेले कांड आणि कुटाणे कधीच कोणीच विसरत नाही. तर ह्या ऐश्वर्याला वाटत असतं की आता काही जरी झालं तरी सगळेजण मला पहिल्यासारखं वागवतील आणि मी सगळं काही पुन्हा चांगलं वागण्याचा प्रयत्न करेल. पण हे फक्त नाटक असतं. तिचा खरा अवतार अजूनपर्यंत कोणाला समजलेला नसतो. पण आपल्या बिचाऱ्या सावलीचं भोळं मन बघून ही सगळं काही प्लॅनिंग करायचं ठरवते. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की बिचारी किरण नोकरी सोडणार होती, पण सावलीने सांगितल्यामुळे ती परत नोकरीवरती आलेली असते. तर आता हे सगळं झाल्याच्या नंतर आता फायनली तुम्हाला पुढे एक आनंदाची गोष्ट अशी पाहायला भेटेल की आता सावली आणि सारंग दोघंजण देखील ठरवतात की म्हणतात की आपण किरणचं आणि सोबत बबलू दादाचा आपण साखरपुडा करून टाकूया, कारण की ती आपल्या घराचा एक भाग झाली ना, त्याच्यानंतर सगळं काही सुखात आणि आनंदात चालेल. तर दुसरीकडे आता मेंद्रे कुटुंबाला असं वाटत असतं की त्यांच्यावरचं सगळं संकट टळलं, पण नाही मित्रांनो, आता तर खरी सुरुवात झालेली असते. कारण की बिचाऱ्या अमृता वहिनीचं जे काही बाळ असतं ना, त्याच्यामुळे घरात सगळं काही आनंदाचं वातावरण असतं. पण तुम्हाला माहितीच आहे की एक व्यक्ती त्या घरामध्ये अशी असते की तिला माहीत असतं की त्या घरामध्ये जर बाळ जन्माला आलं तर तिची इज्जत काहीच राहणार नाही. त्याच्यामुळे ती ठरवते की
सगळ्यात अगोदर तर मला हे बाळ जन्माला येण्यापासून थांबवलं पाहिजे. मला काही जरी केलं तरी हे बाळ अमृता वहिनीच्या पोटी ह्या घरामध्ये जर जन्माला आलं तर ऐश्वर्या ठरवते की या घरामध्ये माझी काही इज्जतच राहणार नाही, मला कोणी विचारणार देखील नाही. त्याच्यामुळेच ही महामूर्ख ऐश्वर्या परत आता खूप मोठा मूर्खपणा करण्यासाठी जाणार आहे आणि परत एकदा भयानक असे तोंडावरती पडणार आहे. आणि तुम्हाला एक जर मित्रांनो आठवण असेल तर सांगतो की ज्यावेळेस मात्र जगन्नाथ त्या घरामध्ये आला होता आणि जगन्नाथने एक भविष्यवाणी केली होती की पुढच्या 1 वर्षाच्या आतमध्ये ह्या घरात पाळणा हलेल, पण तो ह्या घरामध्ये पाळणा हलताना दुसरा तिसरा कोणत्याच व्यक्तीच्या पोटी या घरात बाळ जन्माला येणार नाही, सावली सोडल्यास. त्याच्यामुळे आता पुढे खूप मोठं चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे की नेमकं आता अमृता वहिनींना खरंच बाळ होईल का नाही हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर भैरवी वजा आता पूर्णपणे खचून गेलेले असते, कारण की तिला तिची खरी लायकी समजलेली असते. कारण की आता ताराने तर गाण्याचा वारसा सोडून टाकलेला असतो. त्याच्यामुळे आता सगळीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता कशा प्रकारे म्हणजेच भैरवी वजेचं नाव बदनाम व्हायला सुरुवात होतं. कारण की भैरवी वजेने खूप लोकांकडून पैसे घेतलेले असतात, कारण की आता ताराचे तिला कार्यक्रम करायचे असतात त्याच्यामुळे. पण आता शक्यतो तारानेच आता हे सगळं सोडून दिलं, त्याच्यामुळे आता भैरवी वज बेकार तोंडावरती पडलेले असते. तर आता भैरवी वजेकडे एकच पर्याय असतो, तो म्हणजे आपली सावली. तर भैरवी वजेच्या का आता सावलीचे पाय धरणार आहे आणि सावलीच्या पुढे जाऊन हात पसरणार आहे आणि म्हणणार आहे की सावली मला मदत कर. कारण की तू काही कर पण ताराला समजव आणि ताराला समजावून एकच गोष्ट कर की तिला गाण्यासाठी परत तयार कर. कारण की तू जर एवढंच केलं ना तर माझ्यावरती खूप मोठे उपकार होतील. कारण की तू असं समज मी आत्तापर्यंत केलेल्या तुझ्यावरती जे काय उपकार केले आणि तुझ्या कुटुंबावरती त्या सगळ्याची परतफेड करण्याची वेळ आलेली आहे सावली. प्लीज माझ्यासाठी तू एकदा हे कर. कारण की तुम्ही पाहिलंच असेल की आत्तापर्यंत सावलीला गाणं गाण्यासाठी भैरवी वजेने खूप फोर्स केलं होतं. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ताराला स्टेजवरती दाखवायचं त्याच्यासाठी मात्र आता सावलीचा वापर करण्यात आला होता. पण आता भैरवी वजेला सावलीचे शेवटी पाय पकडावे लागतात, जेणेकरून जर सावलीनेच जर ताराला तयार केलं नाही तर काहीच फायदा होणार नाही. तर आता दुसरीकडे सावली आणि तारामध्ये पण बेकार विषय होतो. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ताराला आधीपासूनच गाण्याची आवड नव्हती, त्याच्यामुळे तारा म्हणते की मला गाणी गाण्यात काही इंटरेस्ट नाही सावली, मला जे करिअर पाहिजे ते मला माझं भेटलेलं आहे, त्याच्यामुळे मी असली काहीच कामं करणार नाही. त्याच्यामुळे तू देखील हे सगळं सोड आणि तुला जे तुझ्या कंपनीत तू काम करते ना तिकडेच लक्ष दे. पण सावलीला माहीत असतं की आता भैरवी आईने सांगितलंय त्याच्यामुळे हे सगळं केलंच पाहिजे, कारण की माईंचा शब्द पाळला पाहिजे. तर आता भैरवी वजेला शेवटी सावलीचे पाय पकडल्यामुळे सावली ताराला म्हणते की एक कार्यक्रम करायला काय हरकत आहे. आणि मित्रांनो तिथेच त्यांचा पूर्णपणे डाव फसतो. कारण की तुम्हाला माहीतच आहे की सावलीने खूप मोठं सत्य सगळ्यांपासून लपवलेलं असतं की तीच खरी गायिका होते आणि आतापर्यंत भैरवी वजेने जेवढा काही पैसा छापलेला असतो ना तो फक्त सावलीच्या जीवावरती छापलेला असतो. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की भैरवी वजेचा नवरा म्हणजेच ह्या ताराचा बाप ह्याच्यापाशी देखील खूप मोठी मिस्ट्री असते. कारण की त्याला कशा प्रकारे ह्या भैरवी वजेने घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि त्याला देखील रस्त्यावरती लावलेलं असतं. पण त्याने देखील एक शाप दिलेला असतो भैरवी वजेला की लवकरच तुझी मुलगी देखील तुला सोडून जाईल आणि तू देखील रस्त्यावरती भीक मागायला येशील. आणि तसंच मित्रांनो पुढे सगळी काही गोष्ट घडणार आहे की भैरवी वजेला शेवटी आता रस्त्यावरती भीक मागायला यावं लागणार आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की सारंगच्या बाबाला सगळं काही सावलीचं गाण्याचं सत्य माहीत असतं, पण त्यांनी असं दाखवलेलं असतं की त्यांना काहीच माहीत नाही. कारण की त्यांना वाटत असतं की सगळ्यांसमोर सावलीने स्वतः हे सत्य सांगावं, कारण की किती दिवस सावली हे लपून ठेवती हेच त्यांना पाहिजे असतं. तर आता सावलीला असं वाटत असतं की कोणालाच गाण्याचं सत्य माहीत नाही, पण आता लवकरच सारंगच्या बाबांना माहीत असतं, त्याच्यामुळे ते गाण्याचं सत्य आता लवकरच बाहेर येताना दिसेल. पण भैरवी वजेचा ज्या प्रकारे मात जिरलेला आहे हे पाहून खरंच खूप आनंद झाला, कारण की तिची लायकीच ती होती आणि शेवटी तिला ती शिक्षा भेटली, हे खूप चांगलं केलं. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते, सावलीच्या गाण्याचं सत्य लवकरात लवकर बाहेर आलं पाहिजे का नाही हे तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि या माजुरड्या ऐश्वर्यासोबत काय घडलं पाहिजे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.